पुण्याचं बुधवार पेठ म्हटलं की सभ्य लोक या पेठेचं नाव घ्यायलाही टरकतात। अर्थात बुधवार पेठेत चालणाऱ्या वेश्या व्यवसायामुळे ते बदनाम झालेलं आहे। पण अलीकडेच पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे तिथे जाणाऱ्या पोरांची चांगलीच पंचायत झाली होती। एका बांगलादेशी पोरीनं माझी इथून सुटका करा असं म्हणत फरास खाना पोलीस ठाणं गाठलं होतं। पण त्यावेळी या तरुणीची सुटका करण्याऐवजी तिलाच परत कुंटणखाना मालकाच्या ताब्यात देण्यात आलं। त्यामुळे पोलिसांवर टीकेची झोड उठली होती। पण मंगळवारी रात्री पुन्हा एकदा पोलिसांनी बुधवार पेठेतील त्या गल्ल्यांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन केलं आणि समोर आलं धक्कादायक चित्र। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आधीच सांगितलं होतं की इथं काहीतरी बेकायदेशीर हालचाली सुरू आहेत। आज त्यांच्या या दाव्याला त्यांच्याच कारवाईनं पुष्टी मिळाली आहे। बुधवार पेठेत नेमकं काय झालं, पोलिसांना इथं काय बेकायदेशीर आढळलंय हेच आपण या व्हिडिओत समजून घेऊ। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। पुणे शहरातील बुधवार पेठेतील रेड लाईट परिसरात पुणे पोलिसांनी काल रात्री छापेमारी करत कुंटणखान्यांमध्ये असलेल्या महिलांची पडताळणी केली। या कारवाई दरम्यान वेश्या व्यवसाय करत असलेल्या 11 महिला बांगलादेशी असल्याचं त्यांच्या कागदपत्रांच्या तपासणीतून उघड झालंय। या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलांवर तसेच कुंटणखाना चालवणाऱ्यांविरोधात पिटा कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। तसेच या महिलांना बांगलादेशात परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। पुण्यातील रेड लाईट परिसरात यापूर्वीही बांगलादेशी महिलांना आणल्याच्या घटना समोर आल्या आहेत। दरम्यान पोलिसांनी राबवलेल्या या सर्च ऑपरेशनमध्ये पुन्हा एकदा 11 बांगलादेशी महिला आढळून आल्याने खळबळ उडाली आहे। पुण्यातील बुधवार पेठेत झालेल्या कारवाईचा पोलीस आयुक्तांकडून आढावा घेण्यात आलाय। अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलांवर कारवाईचा आढावा घेण्यासाठी स्वतः पोलीस आयुक्त रस्त्यावर उतरलेत। स्वतः पोलीस आयुक्त फरास खाना पोलीस ठाण्यात पोहोचले होते। पुण्यातील बुधवार पेठेतून 11 बांगलादेशी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। फरास खाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे। या घटनेप्रकरणी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितलं की मी सुरुवातीला म्हणालो होतो बुधवार पेठेत बेकायदेशीर हालचाली आहेत, त्यावर कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलं होतं। त्यानुसार आम्ही काल रात्री पुन्हा कारवाई केली। काल रात्री कारवाई करण्यात आली। यात 11 बांगलादेशी महिला सापडल्या। एकूण 22 महिलांना आम्ही ताब्यात घेतलंय। बुधवार पेठ परिसरात अशा हालचालींना मदत करणाऱ्या सर्वांना आरोपी करण्यात आले। जिथे जिथे बेकायदेशीर कृत्य सुरू आहे त्या सर्व इमारतींची तपासणी करून कारवाई केली जाईल। पोलीस दलाची सुरू असलेली कायदेशीर कारवाई गरज पडल्यास आणखी वाढवू। बुधवार पेठेत महिला आणणाऱ्या दलालांवर कारवाई केली जाणार आहे। पिटा कायदा अंतर्गत कारवाई सुरू आहे। जी कारवाई सुरू आहे ती नियमांच्या अधीन राहून सुरू आहे अशी माहिती देखील अमितेश कुमार यांनी दिली आहे। दरम्यान 11 फेब्रुवारी रोजी देखील पुण्यात असंच कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं, पण त्यावेळी पोलिसांना काहीच सापडलं नव्हतं। उलट त्या ठिकाणी गेलेल्या नागरिकांची छायाचित्र मात्र सोशल मीडियावर व्हायरल झाली होती। त्यावेळी पोलिसांनी सुमारे 41 बिल्डिंग्स तपासल्या होत्या। मनीषा पुकाळे नामक एका महिला पोलिसाचं या प्रकरणात निलंबन देखील झालं होतं। आज पुन्हा कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे।